जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवीच्या गाण्यावरती जिल्हाधिकारी टाळ्या वाजवत डान्स करताना दिसतात। धाराशिव जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक हैराण असताना जिल्हाधिकारी डान्स करतायत, त्यांचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात आहेत, शेतकरी अडचणीत आहेत आणि असं असताना जिल्हाधिकारी मात्र थिरकतायत। ही दोन दृश्य आपल्याला खूप काही बोलून जातात। अगदी बोलके दृश्य आहे, एकीकडे धाराशिवमध्ये महापूर आलेला आहे, ही दृश्य पाहून सुद्धा डोळ्यात पाणी येतं। दुसरीकडे नेमकं ज्यांच्यावरती जबाबदारी आहे या धाराशिवची, तेच कलेक्टर नाचण्यात दंग दिसतात। बालाजी सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, हा व्हिडिओ समोर आलाय, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचं यावरती काही स्पष्टीकरण आलंय का? नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिवमध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तुळजापुरामध्ये नवरात्र महोत्सवानिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेले होते, त्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत डान्स केल्याचा जो व्हिडिओ आहे तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना ट्रोल देखील केलं जात आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर परंडा भूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, अनेक लोकांचं सोयाबीन असेल त्याचबरोबर इतर पिकांचं देखील नुकसान झालं। मात्र त्यामध्ये त्याच कार्यकाळामध्ये या ठिकाणी तुळजापुरातील त्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एका गाण्यावर देत प्रतिसाद देत टाळ्या वाजवत जो डान्स केलेला आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ट्रोल केलं जातंय आणि तो व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। धन्यवाद बालाजी, सविस्तर अपडेट आपण दिली। जिल्हाधिकारी डान्स करतायत, नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केलं जात आहे आणि याचंच कारण दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय, धाराशिवचा हा महापूर आपण पाहतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।